गाइस वेलकम टू न्यू ब्लॉग। आज मी खाली चाललोय, पारसकडे जातोय. बघूया आता काय करायचं पुढे. आता काय प्लॅन नाही, सकाळपासून मी काय ब्लॉग केला नाही. आता एक जवळपास 5-6 वाजले असतील. आता मी जरा बघूया ब्लॉग करूया म्हटलं. आलोय मी बाळ्यांकडे आलोय. बाळ्यांकडे एक काम आहे ते करूया आणि पुढे जाऊया. हे पारसचं घर आहे. पारस अजून आला नाही, आला की तुम्हाला दाखवतो. काय मी आलोय बाळ्यांकडे. आता इथे बेलाची पानं काढतोय. ओम हो का, ओम वरती चढला इकडे. आमच्या हे बेलाचं झाड आहे, पण ह्याची वांदराने वाट लावली, याच्यावरती बेल हा येत नाही. तुम्हाला दाखवतो. हे बघा बेलाची हालत बघा. बेलाचं झालं एवढं मोठं झाड आहे बेलाचं, पण याच्यावरती बेलच नाही. बाळ्याकांच्या केळी आहेत. आणि पारसची मम्मी पण दूध घेऊन जात आहे. म्हणजे पारस काल गेला होता तिकडे बिक्रोळीत गुरा आणायला ना, तिकडे चालली ती दूध पोचवायला. बघूया आता पारस याची वाट बघू. पारस आला की तुम्हाला सांगेन मी. त्याचा उद्या वाढदिवस पण आहे, त्याचे पण प्लॅनिंग करायचे आहेत. केक वगैरे सांगितलेला आहे. बघू रात्री कट केला तर तुम्हाला मी सांगेन, दाखवीनच. बघूया तुम्हाला मी. इकडे खाली पण काजू लावलेत एकाने. इकडे वांदरं आलेत. आता जर इकडे वरती माझं घर आहे. मी आता चाललो तिकडे. ही काकी पण निघाले. काकी आता चालले खाली. बघू हो. आता काकी गेली आहे खाली दूध द्यायला. वा, हे काजू आहेत माझ्या. आणि ते माझे विहीर आहे खाली. आणि काकी जाते इकडनं पुढे आहे ती वाडी. तर काकी जाऊन दूध देऊन येईल. मी पण जातो आता घरी. बघू घरात कोण नाही. मम्मी पण तिच्या माहेरी गेले. तिची काकी आजारी आहे म्हणून ती माहेरी गेले. आणि हे पूर्ण आपली जागा आहे. हे आत्ताच साफ केले. इथे वाटते फवारणी चालू आहे वाटते खाली. वा, इकडे केळी लागले आहेत. इथे आपल्या गाड्या उभ्या आहेत. ओमनी आम्ही परत वर आणून ठेवलेली आहे. ती परवायचं पेट्रोल संपलं होतं आणि तिच्या पेट्रोल टाकून तिला वरती आणलेली आहे. इथे आणि फिरत आहे बघा. आणि तिला सोडून ठेवलेलं आहे. आणि इकडे आप्पा बसलेत. हो, मी आत्ता ह्याच्या पुढे पारस आल्यावर ठेवायला दाखवेन पारस. तोपर्यंत आपण वाट बघूया पारसची. अजून आपण काय करू पण शकत नाही. चला काय, आपण आता पारसच्या बड्डेचा केक घ्यायला आलो होतो. जातोय आता 10 वाजले. 12 वाजता त्याला सरप्राईज करायचं. आम्ही गाडीवर तर जात आहे या कावगातनं. थंडी भरपूर आहे. बघूया आता तुम्हाला डायरेक्ट रात्री केक कापायचा सीन दाखवेन. त्याला सरप्राईज करायचा तेव्हाचा सीन दाखवेन पुढे. काहीच आता 11 वाजलेले आहेत. आपण खाली जातो आहे पारसला बघूया विश करायला. तो आलेला आहे. तो बाहेर गेला होता फिरायला म्हणजे कामानिमित्त गेला होता सिद्धूसोबत. आता तो आला आहे. आता आपण या काळोखातनं जातो आहे खाली. केक आम्ही त्याच्याकडेच नेऊन ठेवलेला आहे. त्याला माहीत नाही, पण तो बाहेर गेला होता तेव्हा आम्ही त्याच्या घरात नेऊन तो केक ठेवलेला आहे. त्याने फ्रीज खोलून बघितला नसतं. असू दे, जाऊन त्याला सरप्राईज करूया. मला दाखवतो. बघूया पुढे. आपण जातोय तिकडे. ते शुभंदा चालतोय आणि मागे ताई आहे. मला काय दिसत नसेल कावगाव आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. काय आम्ही आलोय खाली आता पारसकडं. पारसला काहीतरी गिफ्ट वगैरे भेटलेलं आहे वाटतं. इकडे उद्या वाटायचे ते कॉलेजला. त्याच्या कॉलेजला वाटायची तयारी झाली त्याची. कानपटी ना ताई आता खरं सांगतोय. तुम्हाला सकाळपासून पारस ब्लॉग मध्ये दिसला नाही. आता दिसतोय. पारस तुला काय बोलायचंय? काय बोलास? मला बोलायचंय काही. सकाळपासून चॉकलेट लपून ठेवलं नव्हती. रात्री आता कोणी येणार नाही आता म्हणून त्यानं आता बाहेर काढलं नाही चॉकलेट गपचूप.
काय सकाळपासून तो ब्लॉग मध्ये आणि- होता, आता आलाय. इकडे आण, अजून थोडंफार एवढा कंजूस असेल ना चॉकलेट मोजून नेतोय कॉलेजला. किती कंजूस असेल बघ. मग कंजूस नाही बरोबर वाटायचे कमी पडतील तुला काय कॉलेजला आहेत किती एवढी त्याला 200 पाहिजे चॉकलेट हे कमी आहे बोंबलेला सांगितले आता मग ते आण अजून हे किती आहे? 125 झाले. आले आले काय तरी तयारी चालू आहे. ह्याची उद्या बड्डेची चॉकलेट वाटायची तयारी चालू आहे त्याची. उद्या काही नाही बाबा जानेवारी महिन्यात डुक्कर बोललो बकरा बोललो बकरा गेला ना जानेवारी महिना मागेच बकरा म्हणून जानेवारी महिना बकरा देणार आहेस? त्यामुळे कितीचा? पारस त्याच्या वाढदिवसाला अख्ख्या कॉलेजच्या पोरांना बकरा कापून देणार आहे. एवढा पैसा पाहिजे, पारस सारखा पैसा पाहिजे. कॅमेरा आपल्याला दिसत नाही याच्यात ते. आता पारसने ठेवला नाही चॉकलेट भरून. एकट्याने नाही देणार बुवा मी आणि बोंबले तो आणि त्याचा मित्र त्याला पार्टी देणार आहेत बड्डेची अख्ख्या शाळेतल्या पोरांना. अच्छा असं मी म्हणलं अक्का बकरा. आपण सर्व जमलेलो आहे इथं. हे बघा आता एक ब्लॉग बनवा पारसची केस कापायला, केक कापायला आपण जमलेलो आहे. आता आपण केक घेऊया. पारसला माहित नाही इथं आहे केक, त्याला अजून माहित नाही कुठे आहे हो केक. पारसची मम्मी आता केक देईल आपल्याला. काकी लाईट चालू पाहिजे, ते बंद नाही दिसला पाहिजे. मग आपण लाईट लावूया. अरे लाईटमध्ये काय झालं हे, माझा हात आला मध्ये त्या इथे. आता तुम्हाला केक दाखवतो आम्ही. कायच बड्डे बॉयला बेटा, बड्डे बॉय केक पकडातात. हे केकची वाट लावशील. हा बा त्याच्या हातातूनच केकची अनबॉक्सिंग करूया. शोम जरा तुझ्या मांड्या काढ बाजूला, पूर्ण दिसत नाही रे तू. त्याच्यावरती ठेव, त्याच्यावरती ठेव. आपण ह्याच्यावरती ठेवून करूया केक. बघूया कुठला आहे, कोणाची चॉईस हे कुठं आहे. हा दिसतोय, चॉईस शुभमची आहे. आता आपण पारसच्या वाढदिवसाचा केक कापूया. आता एवढेच आहेत बोलतोय सिद्धू काहीतरी. याचा मिडनाईट केक कापतोय आम्ही. याच्यानंतर आम्ही उद्या पण सर्व वाडीतले मिळून त्याचा एक अजून एक बड्डेचा केक कापू. आता तुम्ही बघा आम्ही ते 7-8 जणच जमलेलो आहे. रात्री 12 वाजता, रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आणि त्याचा मोठा केक कापतोय. आता आपण केक कापूया वाढदिवसाच्या बर्थचा. आपण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया सर्व मिळून. बरोबर 12 वाजता का 9 मिनिटं आहेत. 12ला 9 मिनिटं आहेत. तो म्हणता आपण थांबूया. इकडे मागे आपलाच ब्लॉग चालू होता आजचा पडलेला. आता बघूया. इथे आम्ही पत्ते पण खेळत होतो. 12 वाजेपर्यंत आम्ही पत्ते खेळत होतो. आता 12 वाजले की आपण केक कापू. बघू आता. तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये जोडून राहा आणि पारसला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. काय बघा तलवार बिलवार घेऊन उभे आहेत. तलवार कुठे आहे. पारसच्या बड्डेसाठी बिंदुकी सर्व घेऊन उभे आहेत. बरोबर 12 वाजले केक कापायचा आहे. 12 वाजलेले आहेत. आता आपण केक कापूया. आता आपण केक कापलेला आहे पारसच्या बड्डेचा. ए भरवत आहेत त्याचे पप्पा त्याला. आता भांडणं चालली आहेत कोण पहिला भरवणार. ओके फ्लेवर बघ काय अरे औषध जबरदस्ती चालू आहे. काय अशा प्रकारे आता पारसचा बड्डेचा केक आपण रात्री कापलेला आहे. आता हा व्हिडिओ साधारण उद्या पडेल. त्याचा 10 तारखेला वाढदिवस आहे. उद्या हा व्हिडिओ पडेल. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या सर्वांनी. धन्यवाद. आणि आपण हा व्हिडिओ आता इथेच संपूया. आपण तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओत भेटू. चला गुड नाईट, भेटूया. शुभरात्री.